वर्धा जिल्ह्यातील घटना ताजी असतानाच अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या माना पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावामध्ये नात्या संबंधाला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे। आजोबानेच चक्क आपल्या 3 वर्षीय नातीवर अनैसर्गिक कृत्य केल्याची गांभीर्यजनक घटना घडल्याने संपूर्ण माना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये याची हळहळ व्यक्त केल्या जात आहे, तर संतापही व्यक्त केला जात आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात नातेसंबंधाला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर आलेली आहे। माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात 57 वर्षीय आजोबांनीच आपल्या अवघ्या 3 वर्षाच्या नातीवर लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। चॉकलेटचे आमिष दाखवून घराबाहेर नेल्यानंतर हा प्रकार घडल्याचा आरोप असून माना पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उज्ज्वल आत्माराम नाईक हा मूळ ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील रहिवासी असून हा काही खाजगी कामानिमित्ताने आपल्या मूळ गावी आला होता। याच दरम्यान त्याने आपल्या 3 वर्षीय नातीला चॉकलेटचे आमिष दाखवत घराबाहेर नेले। त्यानंतर या चिमुकलीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून हा प्रकार उघडकीस येताच परिसरात संतापाची लाट उसळली आहे। कुटुंबियांनी तातडीने माना पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत माना पोलिसांनी त्वरित आपली तपासाची चक्रे फिरवीत आरोपी उज्ज्वल आत्माराम नाईक या 57 वर्षीय आरोपीला जे आहे ती अटक केलेली आहे आणि कोर्टासमोर हजर केलेला आहे। मात्र या संपूर्ण घटनेमधून काय होईना म्हणजे पुण्याच्या जी घटना आहे तीच ताजी असताना पुन्हा एकदा वर्ध्यामध्ये घटना घडते आणि आता पुन्हा अकोल्याच्या माना पोलीस स्टेशन अंतर्गत ही परत एक घटना घडल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरलेली आहे। अशा नराधमांना तात्काळ फाशी द्या हीच एक शिक्षा असे सर्व बोलल्या जात आहे। कॅमेरामन श्याम वाळस्कर सह मी प्रतीक कुरेकर, LS मराठी, अकोला।